राम राम मंडळी. तुम्हा सर्वांना तर माहीतच आहे आज आज्ञाचा वाढदिवस आहे. तर आमचा आजचा दिवस माझ्यासाठी तर खूप स्पेशल आहे. म्हणजे माझ्यासाठी पण माझ्या कुटुंबियासाठी पण खूप स्पेशल आहे. आज आज्ञाचा 4था बर्थडे आहे. तर आज आम्ही चालले हॉटेलला बर्थडेला. तर कोणत्या हॉटेलला जाणार आहे, काय जाणार आहे, तर व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि नवीन जर असेल चॅनलला सबस्क्राईब करा. आणि फेसबुकवर जर पाहत असाल तर चॅनलला फॉलो करा. चला माझ्यासोबत मग हॉटेलला, तुम्ही पण केक खायला आणि जेवणासाठी पण. राम राम मंडळी. आज आमच्यासाठी खूप स्पेशल दिवस आहे, कारण माझी आज्ञा बोलवलं करता आज 4 वर्षाची पूर्ण झाली. तर आज आज्ञाचा वाढदिवस आहे. तुम्ही सर्वांनी शुभेच्छा दिल्या की नाही, नसून दिल्या तर आता देऊ शकता. तर आज आम्ही आलोय बर्थडेसाठी पार्टी करण्यासाठी, तर विद्यापीठमध्ये फुले हॉटेलला है ना बच्चा. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. बाकीचे मेंबर्स मागून येऊ राहिले, पण आम्ही आधी आलो होतो पुढं. म्हटलं आज्ञाला आहे त्याच्यामुळे मग नाही का मंडळी. हे हॉटेल नेमकं आहे तरी गोटे, तर फुले शेतकरी भोजनालय हे हॉटेल आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे आहे. विद्यापीठच्या गेटच्या लगेच इकडे एक्झॅक्ट शेजारीच आहे. तर कधी आले तर नक्की व्हिजिट करा. इथले रेट जर बघाल तर खूप रिजनेबल आहे. विद्यापीठचं बाहेरच्या हॉटेलांपेक्षा इथले रेट खूप कमी आहेत. एकदा अवश्य भेट द्या. म्हणजे मी ॲडव्हर्टाईज वगैरे काही करत नाही आहे, पण मला इथली टेस्ट वगैरे याआधी पण मी 2-3 वेळेस आले, त्यामुळे तुम्हाला सांगते मी. तर खूप सुंदर आहे हॉटेलची चव, इथली सर्व्हिस वगैरे एकदम जबरदस्त आहे. ती पाठी दाखव. आता आज्ञाला तुमच्यासोबत काहीतरी बोलायचं आहे बरं का. बोला ना. आपल्या राम राम मित्रांनी, आता माझा बर्थडे. आता आम्ही फुलमध्ये हॉटेल आलोय. आता माझ्या बर्थडेला तुम्ही पण या केक खायला आजू, आणि मला छान छान शुभेच्छा द्या. बोल ना. आणि व्हिडिओवर जर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करा. बोल ना बच्चा. आणि आम्ही दोघींना सेम सेम घातलंय, तर आम्ही माहिले की कसं दिसतोय. ही तिच्या आत्याने घेतलेली फ्रॉक आहे बरं का. ती मला बोलली मला आत्याने घेतलेले कपडेच घालायचे. बाकीचे मेंबर मागून येऊ राहिले, म्हणजे अमोल आणि ते तिचे काका आणि ते येऊ राहिले. तर आम्ही आलो आधी पुढं. म्हटलं चला तोपर्यंत जाऊ. तर ही झालं एरिया बघा, खूप सुंदर आहे आणि खुद्द विद्यापीठमध्ये आहे बरं का. हो दाखव ना. मंडळी बाकीचे मेंबर येऊच म्हटलं चला आपण एक फेरफटका मारू. तर इतकं सुंदर वातावरण आहे इथलं का बस. कधी आले तर नक्की या. एकदम शांत निवांत वातावरण आहे. आज्ञाला पण करमत नव्हतं, म्हटलं चला आपण तोपर्यंत एक फेरफटका मारून येऊ. है ना आज्ञा, करमत तुला बच्चा? नाही 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 किती छान आहे बघ ना इथं. हा आपण इथं बर्थडे करू माझा. हो बर्थडेला साठी चालू ना आपण इथं. मंडळी आता आज्ञाची फरमाईश बघा बरं का काय येते. मी तिच्याकडे माईक देते आता, बघू तिला काय खायचंय. बच्चा तुला काय खायचंय? मग हे खायचं. काय हे वाचता येतं का? वाचता येतं पण मंचुरियन. मंचुरियन हा मंचुरियन. अजून अजून काय खायचंय? एवढंच मंचुरियन खायचं. तेवढंच खायचं फक्त? हा. अजून काय खायचं? हा माईक तोंड समोर घे ना. काहीच नाही खायचं मला. आईस्क्रीम, हा आईच खायचंय. केक, हे पण प्यायचंय, हे पण खायचंय. खायचं हे बघ, हे खायचं, हे खायचं. दोन स्टिक खायचं. ठीक आहे. थिम थिम. आता आज्ञासाठी काय आलंय माहिती का? आवडता पदार्थ म्हणजे पिस्ता आईस्क्रीम. मंडळी हे बघितलं साईबाबाची मूर्ती किती सुंदर आहे. एकदम निसर्गरम्य वातावरण आहे. इथं आंब्याची झाडं पण भरपूर आहे. इथं फॅमिली हॉल आहे, आतमध्ये दाखवते.
मंडळी आम्हाला येऊन जवळपास 1 तास झालाय. चेहरा दिसतोय पण कारण चेहरा बदलून आलाय. तर 1 तास झालाय आम्हाला. मी आमच्या बाकीच्या माणसाची वाट बघतोय, अजून काही नाही. आता म्हटलंय आलो 5 मिनिटात, तर बघतोय, वेट करतोय आता. आणि अद्याप कंटाळून गेली, तिची आईस्क्रीम पण संपली आहे. तरी अजून आमचा केक पण आहे ना, आम्ही केक पण नाही आला, आता चालवलंय ते काय. हा पुढे या ना थोडीसे. मंडळी आपला केक डायरेक्ट नगरवरून आलाय, पण तो आपटत धोपटत आलाय. आणि केक आहे तसं राहिलं बरं का, म्हणजे धरणारीला खूप सावध धरलाय असं वाटतंय बरं का. हे बघा कुठंच तो काहीच नाही करंडला, काय नाही. हा कुठंच चिटकला नाही तो. आखरीला असं असं काहीतरी वेळ येऊन जातं, आहे ना बच्चा. केक कापायचा ना. काय आलं ताटाचं. हा हा. बस कुठं चला तू बस बस होती म्हणजे हिची आज्ञाची काकी. आता हिचं आज्ञाची कोणाली मामी, ही पण माहित आहे भरपूर जणांना. फुगली आज्ञा आहे ना. आता फुगली ती आईस्क्रीम खाल्ली असेल ती ना, त्याच्यामुळे मग तेवढं बघ ना. काय म्हणायचं, चला आता बघ थोडे जवळ होईल. नाही का? थोडस उडालो. ये फुग ना. अरे किती? हा आता आता काप, काप एक का? काप घ्या. उभा राहा. उभी राहा बाळा थोडी. या ना. तिच्या हाताने कापेल ती, मग लय डेंजर आहे ती. अरे थोडं आणि ते नाव फक्त कपाळाला लावा आणि एक फोटो काढून द्या. कपाळाला लावू ना. खाऊ घालताना इकडे बघ. तिला काका आलं एवढा आनंद होता. आज काय झालं काय माहिती, रुसली ती आहे ना, काकाने उशीर केला म्हणून ना. हा, थांब. थोडं बस. आहे ना? इकडे काहीतरी बोला आता. इकडे पहा इकडं. या केक खायला आपल्या मामा त्यांना बोलून केक खायला. आपल्या मंडळीला बोलव ना. कॅडबरी गेली, बोलून बच्चा आधी म्हण माझ्या बर्थडेचा केक खायला सर्वजण या, म्हण बरं, म्हण ना. तिकडं पंगत बसली आहे, म्हणजे जेवायला सगळेजण बसले ताटा घेऊन, आणि आम्ही इथं अजून फोटोशूटच करतोय, है ना. बघ तिची चॉईस आहे बघ केकची, कशी आहे मंडळी, छान आहे ना. आता आम्ही टेस्ट करतो, तुम्हाला सांगतोय. मंडळी आता केक वगैरे कटिंग करून झाली. आता ताट मांडले टेबलवरती, आणि ही सगळी फॅमिली आहे बरं का. हा आज्ञाचा म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगा आहे, आज्ञाचा मावस भाऊ, मावशीचा मुलगा. आणि हे तर माहितीये हा मामा आहे, आणि एक काका काकी, सगळी आपली फॅमिलीच आहे बरं का. आता 5वा बर्थडे करणार आपण, तो खूप मोठा करणार आहे, त्यावेळेस तुम्हाला पण आमंत्रण देईल. तर चला आता वाट बघतोय आम्ही जेवणाची. आता पोटाला पण भूक लागली भरपूर. चला या तुम्ही पण जेवण करायला. अजून जेवणाला टायमिंग आहे, तोपर्यंत मामाने केक सगळ्यांना वाटायचं काम चालू आहे. त्यालाच राहतो की नाही काय माहिती. तुला राहील का. हा बर बर. चला ज्याचं वाट पाहतो ती शेवटी आलंय. म्हणतो या केक खायला. पनीरची भाजी घेतली, रोटी. आज सगळ्यांना दुसरी भाजी असं दम नाही, कारण सगळे बसले जेवायला, कारण भरपूर वेळ झालाय. आता मी पण जेवते. चला भूक लागली का बच्चा. हा छान आहे ना क्वालिटी. खतरनाक आहे का. बर काय 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 खायचं, काय खायचं, काय खायचं. केक का. केक तू भरपूर खाल्ला ना ग, तू जेवण नाही केलं पण.
तिला केक खायचाय का म्हणतात की मंडळी सगळे जेवण झाले सगळे आईस्क्रीम खायला झोपले आणि मी एकटी आऊ जेवण करते हे बघा सगळेच खाऊ राहिले हा वेदिका गायब झाली बचा मला बदलायचे मंडळी आम्ही सगळे 14 जण आहे बरं का जेवणासाठी तर याचं बिल बघा तुम्ही किती आलंय 2010 रुपये त्यातले आम्ही आईस्क्रीम पण घेतल्या बऱ्याचशा तर तुम्ही विचार करा हे हॉटेल किती परवडतं म्हणजे नाही का शेतकरी लोकांसाठी खरंच चांगलं आहे बरं का आम्ही सर्वजण शेतकरी चालू आहेत रोहिणी जपून का शेवटी जेवण झाल्यानंतर शेवटचं जे असतं काम ते काय असतं बडीशोपचं मंडळी फुले शेतकरी भोजनालय यातले म्हणजे डिशचे ना भाव बघा कसे शेवभाजी 70 मी तुम्हाला दाखवते प्रत्येका हा आता हे रेट जे आहे ते विद्यापीठचे रेट आहे त्याच्यामध्ये थोडेफार कमी आहेत बाकी भरपूर 40-50 डायरेक्ट गॅप आहे आणि दुसऱ्या हॉटेलमध्ये 50 डायरेक्ट वाढ आहे इथले 8-9 नंतर जास्त गर्दी होती बरं का झालाय आता बर्थडे सेलिब्रेट एक लहान मुलांची एक आशा असते ना आमची पण होती आता पोटभर जेवण झालं आता घरी जायचं तर कंटाळा आला इतकं पोट भरलंय का बस बसले गप्पा मारीत आता बराचसा टाइम झाला बरं का 9-9:30 तरी वाजले असतील साधारणतः हा नाही जाऊ राहुरीतून जाऊ ना मग राहुरीतून जाऊ छोटले माझं ऊस मोठले होते भक्ती कशी लपती बघते आता परवा दिवशी गेली ती बरं घरी बर्थडे साठी परत आली अरे आहे ना पुढायला आज ती कमन आहे का मंडळी आपण जे हॉटेलला जेवायला आलतो आज त्याचे सर आहेत बरं का इथली सर्व्हिस वगैरे खूप छान आहे बरं का सर जेवण आवडलं तुम्हाला हो खूप सुंदर जेवण आहे इथली क्वालिटी एकदम जबरदस्त आहे आणि जिथले जे टॉप मेंबरचे आहेत ते एकदम मस्त आहे देखरेख पण व्यवस्थित करतात म्हणजे असं नाही का भरपूर छान आहे एकदा अवश्य भेट द्या ठीक आहे धन्यवाद थँक्यू चालेल